स्मशानभूमीत काम करणं ही एक मोठी जबाबदारी आहे। मृतदेहाची हेळसांड होऊ नये यासाठी डोळ्यात तेल घालून काम करणाऱ्या पंचगंगा स्मशानभूमीतील 20 कर्मचाऱ्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला। दीपावली निमित्त या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू आणि प्रापंचिक साहित्य देण्यात आलं। रामेश्वर पत्की फाउंडेशनच्या वतीनं कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांना दिवाळी निमित्त भेटवस्तू देण्यात आल्या। कोल्हापुरातील निवृत्ती चौक तरुण मंडळ आणि रिक्षा सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव आणि चंद्रकांत भोसले हे दरवर्षी पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचा सन्मान करतात। स्मशानभूमीत दिवस रात्र काम करणारे कर्मचारी उपेक्षित असतात, पण मृतदेहावर अग्निसंस्कार करताना त्या मृतदेहाची हेळसांड होऊ नये याची दक्षता हेच कर्मचारी घेत असतात। पंचगंगा स्मशानभूमीतील 20 कर्मचाऱ्यांना दीपावली निमित्त रवा, पिठी, तेल, साखर, साबण, उटणं, अत्तर यांसारख्या वस्तू भेट देण्यात आल्या। यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर, उबाठा शहर प्रमुख विशाल देवकुळे, वसंत पाटील, मोहन बागडी, रितेश जाधव, प्रथमेश भोसले, सचिन कळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कोल्हापूर पंचगंगा स्मशानभूमीत 21 कर्मचारी कार्यरत आहेत। मृतदेहावर अंतिम संस्कार करताना हे कर्मचारी आपलं कर्तव्य निष्ठेनं बजावतात। या कर्मचाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रामेश्वर पत्की फाउंडेशनच्या वतीनं आरोग्य निरीक्षक मुकादम आणि कर्मचाऱ्यांचा मुंबई उच्च न्यायालयातील विधिज्ञ विनायक रणखांबे आणि राजीव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसंच दीपावलीसाठी तेल, उटणं, साबण, फराळ आणि भेटवस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी रामेश्वर पत्की, सतीश पवार, रामहरी पाटील, केदार पायमल, यशोधन रणखांबे, किसन कल्याणकर, राजवर्धन पत्की, किरण पडवळ उपस्थित होते।